नमस्कार. मी एक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी, टमाटा उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी. आज कांदा काढून जवळजवळ मार्च एंडिंगच्या आसपास शेतकऱ्यांचा कांदा निघलेला आहे शेतातून. एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी स्टोरेज केलं आहे चाळीमध्ये, आणि एप्रिल ते आज सप्टेंबर 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं हातून नाक नुकसान झालेलं आहे. नवे नवे 100% उत्पन्नामध्ये 30-35-40% कांदा सडलेला आहे, खराब झालेला आहे, कोंब आलेले आहे, लॉस आहे, वेट लॉस आहे. एवढं असताना आज 5 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी कांदे साठवणूक करून कांदे आज 5 रुपये विकायला उरले. हा नवे नवे भारत स्वतंत्र झाल्यापासून माझा एक अंदाज आहे. स्वातंत्र्य काळात मी जन्मलो नसन, पण स्वातंत्र्य काळातला इतिहास जर सांगितला तेव्हापासून एवढी बॅड कंडिशन ह्या 2025मध्ये या सरकारनं आणली. एवढी जाम कंडिशन आहे, तुम्ही पाहू शकता. कांद्यांना मोड फुटलेले, कांदे सडलेले, लॉस एवढा भयान आहे. आणि आज 5 रुपये कांदे विकताय. काय करताय सरकार शेतकऱ्याबद्दल? कोणालाच ठाऊक नाही. कुणी बोलायला तयार नाही, कुणी आवाज उठवायला तयार नाही, कुणी सरकार दरबारी शेतकऱ्याची व्यथा मांडायला तयार नाही. एक मिनिट. आज एवढी भयान कंडिशन आहे. आज ना कोणी राज्य करताय, कुणी शेतकऱ्याचा भाग घेतंय, ना कुणी पुढं राही, ना कुणीच. एवढी वाईट परिस्थिती या शेतकरी आणून ठेवली. खूप अपेक्षानं बघत होता शेतकरी मोदी सरकारकडं. तेव्हा 2014 साली मोदी सरकार जेव्हा रन करत होते, त्यावेळेस सभेला गर्दी, सोशल मीडियावर गर्दी, जागा मावत नव्हती. एवढी अपेक्षा होती मोदी साहेबांकडं बघण्याची, का हा माणूस काहीतरी शेतकऱ्यांसाठी करील. काहीच नाही केलं आणि वाटू राहिला. आज आज शेतकऱ्याला जर सांगता येणं आणि दाखवता पण येणं. आणि एक जुनी म्हणी, शेतकऱ्याला एवढी मोठी आपत्ती आहे. जुने लोकांची एक म्हणी, आई बाप भीक मागून देणं, बाप पोट भरून देणं, तसं निसर्ग साथ द्यायना आणि सरकार भाव द्यायना. एवढी भयान कंडिशन याची झाली. आज ना मीडियावाले ना बघून राहिले शेतकऱ्याकडं, ना वर्तमानपत्र, ना सोशल मीडिया, कोणीच नाही. कुठे जरी भाव वाढले तर हे मीडियावाले एवढा गाजावाजा करतात. तर या गाजावाजाला अमेरिकेसारखा देश सुद्धा इकडं लक्ष देऊन पाहतो काय चाललंय भारतामध्ये. आज ना मीडियावाले, ना वर्तमानपत्रवाले, ना चॅनलवाले, ना यूट्यूबवाले, ना कुणीच नाही बघायला तयार. आणि एवढी भयान कंडिशन मोदी साहेब या 25 सालामध्ये आणली. आज तुम्ही जर विचार केला, मार्च एंडमध्ये कांदा निघलेला आहे शेतकऱ्याचा. मार्च एंड एप्रिल एंडिंगपर्यंत कांदा काढणे चालू शेतकऱ्याची. एप्रिल एंडिंगला तुम्हाला बघितले 42-45 टेम्परेचर होतं. त्या टेम्परेचरमध्ये लोकांनी कांदे काढले, एवढं भयान उन्हामध्ये कांदे काढले. आज एवढी वाईट परिस्थिती करून ठेवली. एवढी वाईट परिस्थिती आलेली. काल 5 ते 6 रुपये किलो कांदा विकला. काल 20 किलोचं कॅरेट 30 रुपये ते 40 रुपयाला टमाटे विकलंय. कॅरेट 20 किलोचं, किलो नाही, 20 किलोचं कॅरेट 20 रुपये ते 25 रुपये 50 रुपयापर्यंत विकले काल. एवढे खर्च आहे. एकरी किती खर्च येतोय हे फक्त कृषी तज्ज्ञांनाच विचारा तुम्ही. आमच्यावर नाही भरोसा राहिला तुमचा. तुमच्या कृषी विभागाला विचारा. आणि काहीतरी काहीतरी निर्णय घ्या. बांगला चालू करा, श्रीलंका चालू करा, नेपाळ चालू करा. बॉर्डर चालू केल्या जर नाही, हा कांदा अजून तर तुमचा फेडरेशनचा निघायचा आहे बाहेर. तुम्ही जो स्टोरेज केलेला आहे कांदा आहे तो निघणार आहे 2-4 दिवसात जास्त आम्ही ऐकले. आणि तो जर निघला, हा कांदा त्याला कोणीच खाणार नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे. तेव्हा मोदी साहेब तुमचे खूप आशा ही जनता, मुळी भाबडी जनता, शेतकरी जनता पाहते तुमच्याकडं. आणि अपेक्षा आहे तुम्ही तरी काहीतरी करशान 1-2-4 दिवसामध्ये, अशी अपेक्षा व्यक्त करतो. एक शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी, त्या राज्यातला शेतकरी, देशातला शेतकरी तुमच्या आशा लावून बघतोय. आज अख्खा एक महाराष्ट्र पूर्ण देशाला कांदा पुरू शकतो. एवढा कांदा शिल्लक आहे अजून, तरी तुम्ही काहीच धोरण अवलंबती नाही. काय करणार आहे? काहीच हालचाल करायला जागा नाही. थोड्या दिवसामध्ये सण येते, शेतकऱ्याचा सण येतोय, दिवाळी दसरा येतोय. शेतकऱ्याचा दसरा दिवाळी गोड खाऊन द्यायच्या तुम्ही.
दोन पैसे येऊन असं वाटत नाही, असं स्वप्न वाटून नाही राहिलं. आणि मोदी साहेब तुमच्याकडची लई अपेक्षानं जनता बघते, लई अपेक्षानं बघते. पण तुम्ही जर निराशा जर केली तर हा शेतकरी कधीच कोणाला माफ करणार नाही, कोणालाच माफ करणार नाही. एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र.